आपल्यालाही कल्पना असेल, 3 वर्षाच्या कालावधीनंतर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. प्रत्येकाला अपेक्षा होतीच निवडणुका व्हाव्यात म्हणून, परंतु भाजप सरकारने त्या निवडणुका लांबणीवर टाकल्या होत्या. आज प्रत्येक पक्ष हा कामाला लागलेला आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला सामोरे जाणार आहोत, हे आम्ही पहिल्यांदा सांगितलेले आहे. जनतेचा कौल हा महाविकास आघाडीसोबत आहे. आज आपण पाहिलं असेल, ज्या पद्धतीने बिहारचं इलेक्शन असेल, महाराष्ट्राच्या निवडणुका असतील, त्या कशा पद्धतीने निवडणूक जिंकल्यात. परंतु त्यांनीही नाउमेद न होता महाविकास आघाडी सक्षम उमेदवार आहेत व ते ताकदीने महापालिका निवडणूक लढणार आहेत. नाही, महाविकास आघाडी म्हणून 100% आम्ही सोबत आहोतच, परंतु भाजप सोडून भाजपच्या विरोधातील जेवढे पण पक्ष संघटना असतील त्यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवू इच्छितो. मागील आठवडाभर राज्यभर चाललंय की अजितदादा गट आणि शरद पवार एकत्र येणार, तर नेमकं आपल्याकडे बैठक नाही, दादांचा राष्ट्रवादी आणि आमचा पक्ष हा एक होईल हे तुमच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला आले. स्थानिक लेवलला कुणाशी आमचा अजून चर्चा झालेली नाहीये. वरिष्ठ पातळीवर काही चर्चा झाली असतील त्याची कल्पना आम्हाला नाहीये. परंतु भाजप सोडून जर अजितदादांचा पक्ष हा महाविकास आघाडी सोबत लढणार असेल, 100% आम्ही त्यांच्यासोबत युती करू. आपल्याला काय वाटतं? आपलं आता पहिली भूमिका म्हणजे हा भाजपने ह्या 8 वर्षामध्ये केलेला भ्रष्टाचाराने आपली महापालिका हातगाईला आलेली आहे. ती महापालिका पुन्हा पूर्वस्थितीत आणण्यासाठी भाजप विरोधी जे संघटना जे पक्ष असतील त्यांना सोबत घेऊन काम करण्याची आमची प्रामाणिक इच्छा आहे. आमची प्रामाणिक भूमिका आहे इथंच भ्रष्टाचार भाजपला थांबवणे. त्यासाठी एक पाऊल आम्हाला मागे येऊन वाटाघाटी करावं लागल्या तरी आम्ही त्याला तयार आहोत. पण इथला भ्रष्टाचार भाजपला इथं थांबवणे खूप महत्वाचं आहे. म्हणून आदरणीय दादांचा पक्ष असेल, उद्धव साहेबांची शिवसेना असेल, काँग्रेस असेल, इव्हन शिंदे साहेबांची शिवसेना असेल, हे जर आमच्या महाविकास आघाडी सोबत आले आणि हा भाजपला थांबवण्यात आम्ही यशस्वी झालो तर आम्ही नक्कीच विचार करू व सर्वजण महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढू. 100% चांगली परिस्थिती आज पण लोकांची मानसिकता हे भाजप विरोधी आहे. पण काही पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हे निवडणुका लढतायत, चुकीच्या पद्धतीने वोट चोरी होतीये आणि म्हणून ते निवडणूक जिंकतायत. पण ही परिस्थिती सामान्य लोकांना माहीत झालेली आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोक त्यांनी जो अजेंडा क्लिअर केला सेट केलाय त्याच्यापेक्षा पुढे जाऊन लोकही महाविकास आघाडीला मतदान देतील व महाविकास आघाडीचे 100% विन होईल. शहरातले काही आमचे शहराच्या वतीने म्हणजे पक्षाच्या वतीने आमच्याही बैठका झालेल्या आहेत. आमच्या इच्छुकांची याद्या आम्ही घेतलेल्या आहेत. त्या महाविकास आघाडीच्या वाटाघाटी झाल्यानंतर त्या याद्या आम्ही जाहीर करू, कुठला प्रभाग कोणाला दिला जाईल. निवडणुकीमध्ये खूपच मुद्दे महत्वाचे आहेत. निवडणुकीत भाजपने जे कर्ज घ्या शेराव केलेला आहे, जे प्रत्येक टॅक्स धारकांच्या खिशातले लोड त्यांनी दिलेला आहे, जो भ्रष्टाचार ह्या महापालिकेमध्ये यांनी केलेला आहे, त्यांनी स्वतःचा विकास केला, शहराचा विकास काही केलेला नाही. म्हणून खूप मुद्दे आहेत. म्हणजे तुमचा स्मार्ट सिटी असेल, तुमचा बायो मायनिंगचा विषय असेल, तुमचा संभाजी महाराजांचा विषय असेल, म्हणजे एक ना अनेक विषय आहेत ज्याच्यामध्ये या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे. म्हणून ह्या महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना भ्रष्टाचाराचा हा मुद्दा प्रामुख्याने आमच्या माध्यमातून केला जाईल.